संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना या अंतर्गत सर्व लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी, महिलांसाठी आणि मोठे जसं की जे आता निराधार व्यक्ती असणार आहे, त्यांच्यासाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी ही समोर आली आहे. सध्या बघा महाराष्ट्र राज्यातील जानेवारी हप्ता हा निराधार बांधवांच्या खात्यात, महिलांच्या खात्यात हा कधी जमा होणार या संदर्भातील मोठी इथं प्रतीक्षा लागलेली आहे. कारण की बघा सध्या जवळ प्रत्येक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न इथं उठत आहे. आता बघा की जानेवारी महिन्याचा जो काय आता आमचा हप्ता असणार आहे तो कधी मिळणार? तो थांबला तर नाही असं याबद्दल स्पष्टपणे कुठलीच जाहीर आणि कुठलं जसं की माहिती आम्हाला मिळाली नव्हती. परंतु आता सर्व माहिती तुमच्यासाठी आनंदाचीच असणार आहे. कारण की बघा 26 जानेवारीच्या आधी कोणत्याही खात्यात इथं तुमच्या इथं जसं की प्रतीक्षा करावं लागणार नाही. आता सर्व खात्यांमध्ये 100% पैसे जमा होणार. त्यामुळे आता तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चालायचं आहे. बघा त्यामुळे 20 किंवा 22 किंवा 25 तारखेचे या पैसे येतील अशा प्रतीक्षा आता सर्व नागरिकांना लागलेली होती. तर मग बघा आता 26 जानेवारीनंतर नेमकं काय होणार आहे? असा प्रश्न तुमच्या मनात जर पडत असेल, तर याचंच उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. बघा संजय गांधी निराधार योजना असो, श्रावणबाळ योजना असो, त्याही व्यतिरिक्त बघा विधवा पेन्शन योजना, वृद्ध पथकाळ योजना, त्या व्यतिरिक्त दिव्यांग बांधव असेल, तुम्हा सर्वांसाठी महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. जर का तुम्ही जानेवारी हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. याला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा जानेवारी हप्त्याची तारीख अधिकृतरित्या सरकारने जाहीर करून टाकलेली आहे. हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नेमका कधी मिळणार? कारण की बघा याच्यासाठी सर्व लाभार्थी बांधवांच्या खात्यात किंवा महिलांच्या खात्यात हा पैसे क्रेडिट होणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे. आता त्याची तारीख काय असणार आहे? कोणत्या तारखेला हप्ता जमा होणार? आणि कोणत्या लाभार्थ्यांना इथं कायमस्वरूपी आता या योजनेच्या बाहेर काढलं गेलं आहे. म्हणजेच त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. हा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न पडत असेल, तर त्याचंच उत्तर तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर हळू टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे. त्यामुळे 26 जानेवारीपूर्वी पैसे आले नाहीत म्हणून तुम्हाला घाबरून जायचं नाही. कारण की बघा 3 टप्प्यांमध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे पोहोचणार आहे, असं सरकारने सांगितले. परंतु कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार याची जर का तुम्ही वाट बघत असाल, तर बघा लाभार्थ्यांनो, आता जसं तुम्ही निराधार व्यक्ती असाल आणि 26 जानेवारीच्या आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे, कोणकोणत्या बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे, कोणकोणत्या लाभार्थ्यांना 26 जानेवारी नंतर हे पैसे मिळणार आहे, याची देखील तुम्हाला इथं तारीख सांगतो आणि कोणकोणते जिल्हे इथं पात्र सरकारने केलेले आहे, ते देखील तुम्हाला यादी आता सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो. परंतु तुम्ही टेन्शन घेऊ नका. कारण की बघा 1-2 कामं जर का तुम्ही क्लिअर केली नसेल, तर तुमच्या खात्यामध्ये मग तर 100% पैसे जमा होणार नाही. हे तुम्हाला कन्फर्म समजायचं आहे. कारण की बघा भरपूरशा निराधार बांधव असो, निराधार व्यक्ती असो किंवा महिला असो, यांच्यासाठी सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट हे सरकारने सांगितलेली आहे. कारण की बघा भरपूरशा दिवसांपासनं इथं संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जे काय आता निराधार बांधव महिला होत्या, तर त्या जानेवारी हप्त्याच्या आतुरतेने वाट बघत होत्या. तर त्याचा सर्वांचा विचार करून 26 जानेवारी निमित्तानं आता सरकारने तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं ठरवलेलं आहे आणि पैशाचं प्रत्यक्षामध्ये वाटप देखील वितरण त्यांनी सुरू केलेलं आहे. परंतु 26 जानेवारीच्या आधी हे कोणाला पैसे मिळणार, 26 जानेवारीच्या नंतर हे पैसे कोणाला मिळणार, हे देखील महत्त्वाचं असणार आहे. तर त्याचीच यादी तुम्हाला सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून महत्त्वाचा व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. आता बघा आपण जर पाहायला गेलं, तर सध्याच्या काळामध्ये राज्य सरकारकडून लाडक्या बहीण योजनेचे अनुदान मोठ्या प्रमाणावर वाटप केलं जात आहे. आता त्यावेळी एकच जसं की वेळी 2 मोठ्या योजनांची निधी वितरण करणं सरकारला शक्य होत नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचं पेमेंट सुरू असताना संजय गांधी निराधार योजना व इतर योजनेचे हप्ते काही काळासाठी इथं थांबवण्यात आलेले आहे. आता याचाच अर्थ असा नाही की सर्व योजना बंद सरकारने केलेली आहे, असं अजिबात तुम्हाला समजायचं नाही. फक्त निधी वितरणाची वेळ एकाच वेळी येत नाही असल्यामुळे थोडा उशीर तुम्हाला इथं झालेला आहे. कारण की बघा 13, 14 किंवा 20 तारखेला ज्या खात्यात इथं पैसे जमा झाले नसतील, तर तुम्हाला घाबरून जायचं नाही. सर्व लाभार्थ्यांना सरकार इथं खात्यामध्ये त्यांच्या पैसे टाकणार आहे. तुम्ही खरोखर इथं पात्र असाल आणि कुठल्या चुकीच्या तुम्ही गलत्या केल्या नसेल, ई-के-वाय-सी वगैरे तुम्ही परिपूर्ण केली असेल, मग तुम्ही जसं की तहसील कार्यालयामध्ये तुमच्यासाठी ई-के-वाय-सीचं ऑप्शन सरकारने अवेलेबल केलेलं होतं. तर जर का तुम्ही जसं की ई-के-वाय-सी केली नसेल, तुम्ही संजय गांधी किंवा निराधार कुठल्याही योजनांचा लाभ घेत असाल, तुम्ही अजूनरित्या ई-के-वाय-सी परिपूर्ण केली नसेल, तर ई-के-वाय-सी तुम्हाला परिपूर्ण करून ठेवायची आहे. कारण की बघा
4 किंवा 5 तारखेला फक्त काही मोजक्या लाभार्थ्यांच्याच इथं अपडेट त्यांनी मिळालेली होती. आता सध्याच्या काळामध्ये जर आपण बघायला गेलो तर 26 जानेवारी आता इथं समोर आलेली आहे. तर त्या 26 जानेवारीच्या निमित्तानं आता एक तर जसं की 2 दिवस हा वाटप कंटिन्यूअस थांबणार आहे, रविवार आणि सोमवार. तर त्यानंतर सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे क्रेडिट होणार. परंतु हे कोणकोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यात आता 26 जानेवारीपर्यंत पैसे जमा होणार हे देखील महत्त्वाचं असणार आहे. कारण की बघा आता इथं 24 जानेवारी आणि 25 जानेवारी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार का? तर हे देखील तुम्हाला बघायचं आहे. कारण की भरपूरसे लाभार्थी दिव्यांग बांधव, निराधार व्यक्ती, विधवा महिला आणि बुजुर्ग व्यक्ती हे भरपूरशा दिवसांपासून आतुरतेने वाट बघत होते, की संजय गांधी निराधार योजनांचा पैसा आमच्या खात्यामध्ये कधी क्रेडिट होणार, कधी क्रेडिट होणार? कारण की बघा बच्चूभाऊ कडूने केलेल्या आंदोलनामुळे इथं जसं की प्रत्यक्षामध्ये सर्व निराधारांना ₹2,500 प्रतिमाह हे मिळणार असं सरकारने जी-आरमध्ये नमूद केलं. परंतु तो जी-आर प्रत्यक्षात लागू झाला नव्हता. तर प्रत्यक्षात लागू झाला नसल्यामुळे त्यासाठी जसं की सरकारने पुन्हा म्हणजेच बघा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी पुन्हा त्यांना भेट दिली. पुन्हा कॅबिनेटच्या बैठका पार पडल्या आणि पुन्हा त्यांना जसं की प्रत्यक्षामध्ये सर्व निराधार व्यक्तींमध्ये दिव्यांग बांधव असो आणि विधवा महिला असो, निराधार व्यक्ती असो, तर त्या सर्वांना इथे एकत्ररित्या तुम्हाला ₹2,500 प्रतिमाह हे द्यानच इथं भाग्य असणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यासाठी त्यांनी जी-आर सुद्धा काढला होता, परंतु प्रत्यक्षात लागू केलं नव्हतं. म्हणून तुम्हाला डिसेंबर हप्त्यासाठी भरपूरशी इथं वाट पाहावी लागली होती. परंतु आता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात ₹2,500 प्रतिमाह मिळणार आहे. परंतु तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड अजूनपर्यंत लिंक करून ठेवलं नसेल, त्याही व्यतिरिक्त तुम्ही तुमची जसं की निराधार व्यक्तींची ई-के-वाय-सी परिपूर्ण केली नसेल, तर लवकरात लवकर ई-के-वाय-सी तुम्हाला परिपूर्ण करून घ्यायची आहे. कारण की बघा 26 जानेवारीच्या आतील भरपूरशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट टाकलेले आहे, म्हणजेच त्यांना पैसे आलेले आहे. परंतु काही कारणास्तव इथं 26 जानेवारीच्या नंतर भरपूरशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे क्रेडिट होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला चिंता इथं करण्याची आवश्यकता पडणार नाही. तुम्ही जर का जसं की निराधार व्यक्ती असाल ना, तुम्ही अजूनपर्यंत तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलं नसेल आणि तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या केल्या असेल, तरीसुद्धा पैसे आले नसतील, मग तर चिंताच करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही. फक्त तुम्हाला 30 जानेवारी 2026 पर्यंत हे वाट पाहावं लागणार आहे. 100% तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार आहे. बाकी हे होती अपडेट. तर असेच अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर जर का सर्वात पहिले पाहिजे असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.